नमस्कार। आज मी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन अहिल्यानगर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता असणारे म्हणजे आजच्या भाषेत आपण ज्याला डीन म्हणतो ते डॉक्टर सुनील नाथ म्हस्के यांच्याशी गप्पा मारणार आहोत। सर, आमच्या व्ह्यूअर्सला आपला परिचय करून द्याल। नमस्कार, मी डॉक्टर सुनील नाथ म्हस्के, राहणार लोणी बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। सध्या डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अहिल्यानगर येथे डीन अर्थात अधिष्ठाता या पोस्टवर कार्यरत आहे। सर, आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी जाणून घ्यायला आमच्या व्ह्यूअर्सला आवडेल। माझा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला। माझ्या वडिलांना तर अक्षर ज्ञानही नव्हते। अशा परिस्थितीमध्ये लोणी बुद्रुक येथे शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाल्यामुळे माझं सर्व प्राथमिक शिक्षण एक शिक्षकीय शाळेत लोणी बुद्रुक म्हस्के वस्ती येथे झालं। त्यानंतर गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं 4थी पर्यंत आणि त्यानंतर 5वी ते 10वी विखे पाटील माध्यमिक शाळेत शिक्षण झालं। त्यानंतर 11वी व 12वी PVP कॉलेज प्रवरनगर येथे सायन्स या ब्रँचमध्ये माझं शिक्षण झालं। आणि सर, तुमच्या म्हणजे त्या काळामध्ये वैद्यकीय शिक्षण तशी अवघड गोष्ट होती, तर त्याच्या प्रवेशाविषयी थोडंसं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल। निश्चितच हा प्रवास सर्वांना प्रेरणादायी ठरेल असाच आहे। 12वीत सायन्स या शाखेमध्ये मला उत्कृष्ट गुण मिळाले होते, कारण तेथील शिक्षण अतिशय उच्च होतं। परंतु शेतकरी पार्श्वभूमी असल्यामुळे कुणालाही वैद्यकीय शाखेविषयी कसा प्रवेश घ्यायचा याचा गंधही नव्हता। बरोबर। नुकतंच त्यावेळेस 1984 साली स्वर्गीय खासदार श्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या मेहनतीतून व दूरदृष्टीने प्रवरा ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली होती आणि माझी 3री बॅच 1987 साली मी MBBS मध्ये प्रवेश घेतला। त्यावेळेस स्थानिक लोकांना वैद्यकीय महाविद्यालय व शिक्षण याविषयी काही कल्पना नव्हती। स्वतः खासदार बाळासाहेब विखे पाटील घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करत त्यांना कुठली शिक्षण फी न आकारता त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी बोलवत असत। मी एक किस्सा सांगतो। 1984 साली ज्यावेळेस वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं त्यावेळेस 15-16 स्थानिक प्रवरा परिसरातील विद्यार्थी जे दररोज सकाळी 8 वाजता PVP कॉलेजला BSc ला जायचे, 9 वाजता स्वतः खासदार साहेब गाडी पाठवायचे आणि त्या विद्यार्थ्यांना परत मेडिकल कॉलेजच्या क्लासमध्ये आणून बसवायचं। अशा रीतीने वैद्यकीय महाविद्यालयात आमचा प्रवेश झाला। माझ्या वेळेस तर मला अतिशय काही वैद्यकीय शिक्षणाविषयी माहिती नव्हतं, पण माननीय खासदार श्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेने व त्यांच्या सहकार्याने मी MBBS ला प्रवेश घेतला। म्हणजे थोडक्यात ते शिक्षण आपल्या आवाक्या बाहेर आहे असंच एक जनमानस त्यावेळेस असलं पाहिजे। कारण तसं पाहिलं तर आम्हाला उत्कृष्ट मार्क होते। शिक्षण देखील आम्हाला चांगल्या ठिकाणी PVP कॉलेजला मिळालं होतं। कुठल्याही सरकारी महाविद्यालयात आमचा नंबरही लागला असता, पण केवळ मार्गदर्शनाचा अभाव, घरी कुणी शिकलेलं नसल्यामुळं आम्ही प्रवरा शिक्षण संस्थेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला। पण आज त्या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप होत नाही, कारण सरकारी महाविद्यालयातून आमचे जे काही मित्र पास झाले त्यांच्यापेक्षा आम्ही आज अग्रेसर आहोत। केवळ आर्थिक दृष्टीने नव्हे तर समाधान आणि आनंद या दृष्टीने देखील आम्ही पुढे आहोत। कारण प्रत्येक क्षणोक्षणी खासदार बाळासाहेब विखे पाटील, नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील दर महिन्याला आमच्या पालकांना शाळेत बोलवायचे, कॉलेजमध्ये बोलवायचे, त्यांच्या मीटिंग घ्यायच्या आणि त्यांना शिक्षणाविषयी सांगायचे। अतिशय अल्प फी आणि त्यातून प्रवरा ग्रामीण पतपेढी यातून आम्हाला शिक्षणासाठी सहाय्य दिलं जायचं, ज्याची परतफेड आम्ही नोकरीला लागल्यानंतर केली। आणि मला अभिमान वाटतो की सर्व वर्षामध्ये मेडिकलच्या मला डिस्टिंक्शन मिळालं आणि मला त्यातूनच पदव्युत्तर शिक्षणासाठी माझी निवड झाली। आणि त्याचं सगळं आपल्याला मोठं दिसतं, पण खूप सारं मायक्रो लेवलवरती काम विखे परिवार करत असतो की अगदी त्या मुलाला म्हणजे सायन्सला आणणं, त्याला परत ऍडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त करणं आणि एक डॉक्टरांची एक फळी तयार करणं, एक अर्थाने आपण म्हणू महाराष्ट्रभर। पदव्युत्तर शिक्षणाचा मी एक किस्सा सांगतो। मी उत्कृष्ट मार्काने जरी मी MBBS पास झालो होतो तरी पण मला पदव्युत्तर शिक्षण घेणं माझ्या घरच्या परिस्थितीमुळे शक्य नव्हतं। कारण पदव्युत्तरची अल्प फी जरी असली तरी मी फी भरण्यापेक्षा मला माझी वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू करणं आणि अनुभव घेणं
माझे प्राधान्य होतं. तर मला आठवतं बुधवारचा दिवस होता, गुरुवारी आमचा पीजीचा म्हणजे पदव्युत्तर शिक्षणाचा इंटरव्ह्यू होता. मी फॉर्म भरलेला नव्हता, तर खासदार बाळासाहेब विखेंना ज्यावेळेस कळालं की याने फॉर्म भरलेला नाही, त्यांनी डॉक्टर NS मस्के जे प्रवरा शिक्षण संस्थेचे ट्रस्टी आणि सेक्रेटरी होते आमच्या मेडिकल कॉलेजचे, त्यांना घरी वस्तीवर पाठवलं 2.5 किलोमीटर अंतरावर. माझी आजी त्यावेळेस घरी होती, तिला निरोप दिला की डॉक्टरला उद्या इंटरव्ह्यू साठी पाठवून दे. अशी तळमळ क्वचितच एखाद्या पुढाऱ्यामध्ये दिसून येईल. आज जर MD पेडियाट्रिक सीट जर बघितलं तर कितीतरी कष्ट आणि मेहनत घेऊन ते सीट मिळतं आणि मला अनायासे चालून संधी आली. मी ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेलो, खरं तर त्यावेळेस मी फॉर्मही भरला नव्हता. NS मस्केंना मी सांगितलं की मला MD गायनॅक घ्यायचं. ते म्हणे नको, आपल्याला हॉस्पिटल टाकावं लागेल, पुरुषांकडे स्त्रिया येत नाही. आणि मग माझ्या चुलत्यांना सांगितलेलं की आपण बालरोग तज्ञ करू. इतकी आत्मीयता ह्या कुटुंबामध्ये, विखे कुटुंबामध्ये दिसते की त्यांनी 10 वर्षाचा माझ्या फ्युचरचा विचार केला. याला जर MD गायनॅक दिलं तर हॉस्पिटल टाकावं लागेल, स्त्रिया येणार नाही, प्रॅक्टिस चालणार नाही. मला नाही वाटत की भारतात असा कुठला एखादं व्यक्तिमत्व असेल ज्याला ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेची काळजी असावी. अगदी म्हणजे घरटी त्यांचं लक्ष होतं की कोण मुलं उद्याचं फ्युचर आहेत या आपल्या परिसरासाठी. आणि सर, महत्वाची गोष्ट अशी की जिथे तुम्ही शिक्षण घेतलं, आज त्या संस्थेमध्ये तुम्ही डीन म्हणून कार्यरत आहात. तर आपल्या त्या कामकाजाविषयी आपण काही थोडक्यात सांगाल? तर मी प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBS आणि MD झालो. तेथे काही काळ नोकरी केली आणि तदनंतर विळद घाटामध्ये खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेने व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या आशीर्वादाने आणि नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऍक्टिव्ह सहकार्याने पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन अहिल्यानगरची स्थापना 1982 साली झाली. त्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, MBA, ITI अशा विविध संस्था कार्यरत होत्या. परंतु खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी एक खंत होती की आपण लोणी परिसरासाठी हॉस्पिटल सुरू केलं, तिथं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करतो, तसंच एक रुग्णालय नगरसाठी असावं, नगर दक्षिणेसाठी असावं. म्हणून त्यांनी 2000 साली एका रुग्णालयाची स्थापना केली आणि यथावकाश 2004 साली त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. तर मला सांगायला आज अभिमान वाटतो की डिसेंबर 2002 पासून मी या विखे पाटील फाउंडेशन रुग्णालयाशी अटॅच होतो. येथे मी काम करायचो, माझ्या वैद्यकीय प्रॅक्टिस बरोबरही मी येथे अटॅच राहिलो. आणि पहिल्या दिवसापासून आमची वैद्यकीय महाविद्यालयाची बॅच 2004 ला आली. तेव्हापासून मी प्रत्येक बॅचला पिडियाट्रिक म्हणजे बालरोग तज्ञ हा विषय शिकवला. सुरुवातीला मी लेक्चरर म्हणून काम केलं, नंतर सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलं, नंतर प्राध्यापक झालो, हळूहळू विभाग प्रमुख झालो. तदनंतर डॉक्टर सुजय विखे पाटील आणि डॉक्टर अभिजित दिवटे यांनी माझ्यातील लिडरशिपचे गुण हेरून मला त्यांनी उपप्राचार्य केलं. नंतर 2017 साली मी प्राचार्य झालो आणि 2018 मध्ये डीन म्हणजेच अधिष्ठाता झालो. आजपर्यंत मी या डीन या पदावर आहे आणि या काळामध्ये देखील महाविद्यालयाला खूप चांगल्या अचिव्हमेंट मिळाल्या. त्यातील एक म्हणजे NAC A+ ग्रेड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्याला मिळाली. आणि महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या 25व्या वर्षानिमित्त आपल्या महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाला. अशा कितीतरी गोष्टी नामदार साहेब श्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे, डॉक्टर अभिजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाने मला या गोष्टी पार पाडण्यात आल्या. आणि सर, तुम्ही आता इथे कार्यरत आहात, नवीन पिढीशी तुमचा सतत संपर्क आहे, काय सांगाल त्या नवीन मुलांना? मी एका शब्दात सांगू शकतो की खासदार विखे बाळासाहेब विखे पाटलांनी जे काही शिक्षणाचं रोपटं लावलं त्याला नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी व डॉक्टर सुजय विखे पाटील, डॉक्टर अभिजित दिवटे, नंतर शालिनीताई विखे पाटील, धनश्रीताई यांनी जे काही खतपाणी घातलं त्याचा आज विशाल वटवृक्ष तयार होतोय. आणि मी एक गोष्ट अभिमानाने नमूद करतो की या प्रवरा शिक्षण समूहामध्ये केवळ स्थानिकच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो असं नाही, तर कितीतरी विरोधकांची देखील ज्यांच्या वडिलांनी राजकीय विरोध आहे त्यांनाही मोठ्या साहेबांना नामदार साहेबांना विरोध केला, आजही विरोध करतात, त्यांची देखील मुलं मुली नातेवाईक या शिक्षण संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेऊन आज अतिशय चांगल्या स्थितीत नोकरी करतात. देशात परदेशात देखील आपल्याला हे विद्यार्थी अतिशय चमकताना दिसतात. तर थोडक्यात जर
विखे कुटुंब, विखे परिवार आमच्या पाठीशी जर नसता तर आजही आम्ही शेतावरती शेती करताना किंवा गुरु हाकताना दिसलो असतो. कारण खासदार बाळासाहेब विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजय दादा यांच्या कलाकृतीतून आमच्यासारख्या ओबडधोबड दगडांना त्यांनी सुंदर शिल्पामध्ये रूपांतरित केलं आहे. ही केवळ परमेश्वर चरणी आणि त्यांच्या सहकार्याची ही पोचपावती आहे. म्हणजे एकंदरीत कुठलाही राजकीय आकस किंवा सूडबुद्धी न ठेवता सर्वसमावेशक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून हा परिवार सतत झडताना. आता माझ्या बरोबरची जी मित्रमंडळी होती, प्रवरा मेडिकल कॉलेज 1984 ला सुरू झालं. त्यावेळेस तर शेतात काम करणारे, खाणणी करणारे, बाजारपेठेत व्यापारी असणारे, ज्यांच्याकडे 1 रुपया देखील नव्हता, अशा विद्यार्थ्यांना बाळासाहेब विखे पाटलांनी प्रवेश दिला. आणि आज आम्ही सर्व विद्यार्थी, प्रवरा परिसरातील सर्व विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात यशस्वीपणे आणि खंबीरपणे उभा आहोत. त्याची केवळ प्रेरणा आणि आयुष्यामध्ये जर श्रेय द्यायचं असेल तर विखे परिवाराला आणि विखे कुटुंबाला. जर प्रवरा परिसरामध्ये विखे कुटुंब नसतं तर विखे कुटुंबचा जर अधिकार विद्यार्थ्यांनी जर स्वीकारला नसता तर सर्व हे काय आम्ही सर्व लोक आज सर्व शेतात किंवा दारोदारी कुठेतरी नोकरी करताना निश्चितच सापडलं. धडपडतानाच तुम्हाला तर हे होते डॉक्टर सुनील म्हस्के की ज्यांचा प्रवास त्यांनी सांगितलं की जसं प्रवरा हे नाव नदीचं आहे आणि नदी प्रवाही असते तसंच विखे कुटुंब हे सतत प्रवाही राहिलेलं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं योगदान या निमित्तानं देऊ केलेलं आहे. धन्यवाद सर. ह्या शेवटचा अजून एक मी ऍड करतो, त्यामध्ये प्रवरेचा उल्लेख नेहमी अमृतवाहिनी केला जातो आणि विखे कुटुंबाने सर्व जनसामान्यांना अमृताचंच वाटप, मग ते शिक्षण असो, नोकरी असो, व्यापार असो, पाठबळ असो, असंही अमृताचा कुंभ प्रवरा परिसरासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी दान केला. आणि प्रवरा कुटुंबाचा झेंडा आजन्म झुकू न देणं हीच आमची प्रार्थना. जय प्रवरा, जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद.